नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. दहिवडी आगार सातार विभाग येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आपल्या संपूर्ण सेवा काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी श्री अर्जुन श्रीपतराव भोईटे, विलास रामचंद्र कुंभार, बाळासाहेब तुकाराम शिंदे, शहाजी रामचंद्र ओबासे, प्रताप श्रीरंग काटकर, संजय सदाशिव बोराटे, शिवाजी अण्णा माने यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की एसटी ही महाराष्ट्राच्या जनतेची जीवनवाहिनी असून तिच्या यशामागे हजारो कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. आज सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी हे आपल्या प्रामाणिक सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांसाठी असलेल्या समर्पणामुळे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत आगार प्रशासन व सहकार्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला आगार व्यवस्थापन, कर्मचारी, अधिकारी वर्ग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकसत्यवाणी न्यूज लाईव्हच्या माध्यमातून या सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रमातील विविध क्षण, मान्यवरांची भाषणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. कार्यक्रमातील भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणामुळे उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाचा अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. श्री कुलदीप डुबल, आगार व्यवस्थापक यांची ही संकल्पना आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे लोकसत्यवाणी न्यूज सातारचे प्रतिनिधी बापूना आत्रम यांनी, तर निवेदन केले आहे हरिप्रिया दांडेकर यांनी. हे सर्व मी स्वतः या सर्व कर्मचाऱ्यांना बघून लिहिलेलं आहे. सणवार फक्त फोनवर. आमचं ज्यावेळी दिवाळीच्या दिवशी जेव्हा सगळं गाव घरात होतं त्यावेळी आमचा हा एसटी कर्मचारी चालक वाघाजोड एसटी बसमध्ये होता. तरी फराळाचा वास होता, पण आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये ट्रे आणि एसटीचं स्टेअरिंग होतं. लक्ष्मी पूजनाला सुद्धा आजी म्हणायची की आज पण तुला ड्युटी होईल, तरी सुद्धा तो तिथं न बघता ड्युटीवर यायचा. बऱ्याच वेळा आजीनं मला म्हटलं असेल की किरडी ढासाळी या साहेबाची राधा बी देणार, सणाला पण माझं पोरग इथं नाही, तर ते साहेब मीच होतो राधा न देणारा. त्यामुळं मी तुमची माफी मागतो की तुमच्या ज्या काही कुटुंबाचं पद्धतीने केले आहे. वाहक यांनी तिकीट देताना फक्त पैसे जमा केले नाहीत, तर एसटी मध्ये येणारे वयोवृद्ध लोकांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. बऱ्याच प्रवाशांना त्यांनी धीर दिलेला आहे. आजारी माणसाला त्यांनी बसायला सीट दिलेला आहे. एखादा मुलगा हरवला असेल तर त्याला त्या आईबाबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या चालक वाहकांनी केलेलं आहे. पैशाची, सोन्याची किंवा मौल्यवान वस्तूची बॅग जर त्यांना सापडली तर त्यांनी कोणतीही हाव न बाळगता त्यांनी त्या प्रवाशांना परत केलेले आहे. असेही आमचे सर्व कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांमधील हे 7 जण जे माझे आधारस्तंभ होते एसटीचे, ते आज या नोकरीतून सेवानिवृत्त होत आहेत. तुम्ही 8 तास सर्व्हिस केलेली नाही राजे. तुम्ही तुमच्या आयुष्याचा मोठा भाग हे एसटी महामंडळाला दिलेला आहे. तुमच्या गणवेशावर डिझेलचे डाग असतील, तुमच्या गणवेशावर उन्हाळ्यात मीठ फुटलेलं असेल, ती तुमच्या कष्टाची व प्रामाणिकपणाची छाप आहे. आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहे, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही निवृत्त होत नाही, कारण अनुभवाला कधीही निवृत्ती नसते. तुमच्या रूटवर आता दुसरं कोणीतरी असेल किंवा तुमच्या सीटवर दुसरं कोणीतरी बसेल, पण तुमच्या सर्वांची जागा आमच्या सर्वांच्या मनामध्ये कायम राहील. आज तुमचे कुटुंब इथे आहे, त्यांच्यासाठी मी 2 शब्द बोलतो. मी डेपो मॅनेजर म्हणून फक्त कर्मचारी बघितलेले नाहीत, तर त्यांच्या मागे उभे असलेली कुटुंबही बघितलेली आहेत. आणि त्या कुटुंबाचे डोळे मी तुम्हाला एक 5 मिनिटात वाचून दाखवतो. हे सर्व मी स्वतः
या सर्व कर्मचाऱ्यांना बघून लिहिलेलं आहे. सणवार फक्त फोनवर. आमचा ज्यावेळी दिवाळीच्या दिवशी जेव्हा सगळं गाव घरात होतं त्यावेळी आमचा हा एसटी कर्मचारी चालक वाघोड एसटी बसमध्ये होता. घरी फराळाचा वास होता, पण आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये ट्रे आणि एसटीचं स्टेअरिंग होतं. लक्ष्मीपूजनाला सुद्धा आजी म्हणायची की आज पण तुला ड्युटी होईल, तरी सुद्धा तो तिथं न बघता ड्युटीवर यायचा. बऱ्याच वेळा आजीनं मला म्हणलं असेल की किरडी डासाळी या साहेबांनी सणाला बी दिना, सणाला पण माझं पोरगं इथं नाही, तर ते साहेब मी तुमचं प्राधान्य देणार आहे. त्यामुळं मी तुमची माफी मागतो की तुमच्या ज्या काही कुटुंबाचं वाट्याचं सुख होतं ते आमच्या एस टी महामंडळाला आम्ही त्यांच्याकडून वापरलेलं आहे. मुलांचे वाढदिवस असतील, त्यांना घरी यायला जमलेलं नाही. मुलं कितीतरी वेळा रडली असतील की माझं बाबा माझ्या वाढदिवसाला घरी नाही. त्याच दिवशी माझा एस टी कर्मचारी कुठली तरी यात्रा असेल, कुठलं तरी जादा वाहतूक असेल आणि त्या यात्रेसाठी जादा वाहतुकीसाठी आम्ही रजा न देता त्यांना कामावर बोललेला असेल, अशा वेळी तुमचा एस टी धर्म तुम्ही स्वतः पाळलेला आहे आणि तुम्ही कुटुंब सोडून माझ्या एस टीच्या प्राधान्य देऊन त्या ड्युटीस तुम्ही आलेला आहे. कारण एस टी आधी आणि संसार नव्हतं, संसार नंतर हा अनियमित अतिलिखित नियम आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी पाळलेला आहे. कितीतरी रात्री तुमच्या आई वडिलांनी व पत्नीने आपल्या देवापुढे बसलेला आहात. जेवणाची वेळ झालेली आहे, शाळेतून थोडासा लांबीवर गेला, त्यामुळे आपल्या सर्वांचं हे दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार. आजचा दिवस आपल्या आगारासाठी भावनिक आहे, कारण आज आपल्या आगारातून 7 आधारस्तंभ 30 ते 35 वर्ष सर्व्हिस करून आज सेवानिवृत्त होत आहेत. चालक वाहक म्हणजे एस टीचा श्वास. तुमच्या हातात स्टेअरिंग नव्हतं तर लाखो प्रवाशांची जबाबदारी होती. सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 00 पर्यंत आपण सतत प्रवाशांची सेवा करत आला आहात. सणासुदीला स्वतःचं घर सोडून तुम्ही दुसऱ्याला घरी पोचवलं. पावसात, उन्हात, वाऱ्यात, धुक्यात कशाचीही पर्वा न करता आपण सर्वांनी प्रवाशांची सेवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. वाहकांनी तिकीट देताना फक्त पैसे जमा केले नाहीत, तर एस टीमध्ये येणाऱ्या वयोवृद्ध लोकांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. बऱ्याच प्रवाशांना त्यांनी धीर दिलेला आहे. आजारी माणसाला त्यांनी बसायला सीट दिलेलं आहे. एखादा मुलगा हरवला असेल तर त्याला त्या आईबाबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या चालक वाहकांनी केलेलं आहे. पैशाची, सोन्याची किंवा मौल्यवान वस्तूची बॅग जर त्यांना सापडली तर त्यांनी कोणतीही हाव न बाळगता त्यांनी त्या प्रवाशांना परत केलेले आहे. असेही आमचे सर्व कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यामधील हे 7 जण जे माझे आधारस्तंभ होते एस टीचे, ते आज या नोकरीतून सेवानिवृत्त होत आहे. तुम्ही 8 तास सर्व्हिस केलेली नाही राजे. तुम्ही तुमच्या आयुष्याचा मोठा भाग हे एस टी महामंडळाला दिलेला आहे. तुमच्या गणवेशावर डिझेलचे डाग असतील, तुमच्या गणवेशावर उन्हाळ्यात मीठ फुटलेलं असेल, ती तुमच्या कष्टाची व प्रामाणिकपणाची छाप आहे. आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहे, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही निवृत्त होत नाही, कारण अनुभवाला कधीही निवृत्ती नसते. तुमच्या रूटवर आता दुसरं कोणीतरी असेल किंवा तुमच्या सीटवर दुसरं कोणीतरी बसेल, पण तुमच्या सर्वांची जागा आमच्या सर्वांच्या मनामध्ये कायम राहील. आज तुमचे कुटुंब इथे आहे, त्यांच्यासाठी मी 2 शब्द बोलतो. मी डेपो मॅनेजर म्हणून फक्त कर्मचारी बघितलेले नाहीत, तर त्यांच्या मागे उभे असलेली कुटुंबही बघितलेली आहेत. आणि त्या कुटुंबाचे टोळे मी तुम्हाला एक 5 मिनिटात वाचून दाखवतो. हे सर्व मी स्वतः या सर्व कर्मचाऱ्यांना बघून लिहिलेलं आहे.
सणवार फक्त फोनवर. आमचं ज्यावेळी दिवाळीच्या दिवशी जेव्हा सगळं गाव घरात होतं त्यावेळी आमचा हा एस टी कर्मचारी चालक वाघोड एस टी बसमध्ये होता. घरी फराळाचा वास होता, पण आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये ट्रे आणि एस टीचं स्टेअरिंग होतं. लक्ष्मीपूजनाला सुद्धा आजी म्हणायची की आज पण तुला ड्युटी होईल, तरी सुद्धा तो तिथं न बघता ड्युटीवर यायचा. बऱ्याच वेळा आजीनं मला म्हणलं असेल की किरडी डासाळी या साहेबांनी राजा बी दिना सणाला पण माझं पोरग इथं नाही, तर ते साहेब मी तुमचं प्राधान्य देणार. त्यामुळं मी तुमची माफी मागतो की तुमच्या ज्या काही कुटुंबाचं वाट्याचं सुख होतं ते आमच्या एस टी महामंडळाला आम्ही त्यांच्याकडून वापरलेलं आहे. मुलांचे वाढदिवस असतील, त्यांना घरी यायला जमलेलं नाही. मुलं कितीतरी वेळा रडली असतील की माझं बाबा माझ्या वाढदिवसाला घरी नाही. त्याच दिवशी माझा एस टी कर्मचारी कुठली तरी यात्रा असेल, कुठलं तरी जादा वाहतूक असेल आणि त्या यात्रेसाठी जादा वाहतुकीसाठी आम्ही रजा न देता त्यांना कामावर बोललेलं असेल, अशा वेळी तुमचा एस टी धर्म तुम्ही स्वतः पाळलेला आहे आणि तुम्ही कुटुंब सोडून माझ्या एस टीच्या प्राधान्य देऊन त्या ड्युटीस तुम्ही आलेला आहे. कारण एस टी आधी आणि संसार नव्हतं, संसार नंतर हा अनियमित अतिलिखित नियम आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी पाळलेला आहे. कितीतरी रात्री तुमच्या आई वडिलांनी व पत्नीने आपल्या देवापुढे दिवा लावलेला असेल की माझा नवरा सुखरूप घरी होऊ दे, माझा मुलगा सुखरूप घरी होऊ दे. ह्यांना कशाची भीती नसायची, कारण यांचं रोजचं आहे. पण ज्यावेळी आपला मुलगा रात्रीच्या ड्युटीला असायचा, पावसाचा विजाचा कडकडाट ऐकला की तुमच्या काळजात कष्ट व्हायचं की दिवा लावलेला आहे तुझ्या पुढं, माझा पोरगा तेवढा सुखरूप घरी. 7 तारखेला पगार यायचा, पगार कमी होता. आताच्या काळात थोडासा पगार वाढलेला आहे, परंतु ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.